नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओत खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, तुमका टायटल वरून कळलाच असात की आम्ही जातो अंबोलीक। तर अंबोलीक जाता जाता मध्येच एक केसरी नावाचा गाव लागता, जा सावंतवाडी तालुक्यात वसलेला असा। तर त्या गावात तुमका केएसआर ग्लोबल फिश पार्क बघूक मिळताला आणि याचं वैशिष्ट्य असं असा की या भारतातला पहिला फिश पार्क असा। खरंच ही आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट असा आणि हैसं तुमका 3500हून जास्त माशांचे प्रकार एकाच ठिकाणी बघूक मिळतले। आणि मंडळी, एवढाच नाही तर लहान मुलांसाठी बरेच ऍक्टिव्हिटी असत, जसे की झिप लाईन, झिप सायकलिंग, डॅशिंग कार आणि असे बरेच ऍक्टिव्हिटी तुमका हय एन्जॉय करूक मिळतले। आणि याचे अपकमिंग प्रोजेक्ट पण खूप भारी असत, जसे की स्नो वर्ल्ड, गो कार्ड, एटीव्ही राईड ह्या सगळ्या येऊचा असत। तुमका पुन्हा एक ट्रिप काढूची लागतली आणि अशीच आम्ही भरपूर मजा करून आणि मासे वगैरे बघून आणि सायकल हवेत वगैरे चालून आम्ही निघालो अंबोली धबधब्यात जाऊ। तर हजारो प्रकारचे मासे बघून आम्ही निघालो अंबोली धबधब्यात। तर यो असा घाट, अंबोलीचो घाट। तर हैसर पण तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं वाटतं जाताना आणि पावसात येऊची ना मजाच वेगळी असता। आम्ही गेलो होतो, पाऊस थोडं कमी होतो पण आमका पण मज्जा येते। तर मंडळी, धबधब्यावर बोकळान जर तुमका भूक लागली असेल तर ती पण हैसर सोय असा। हैसर भरपूर स्टॉल असत, गरमागरम वडापाव, भजी, कांदा भजी तुमका खाऊक मिळतली। तर ती तर मंडळी, धबधब्याचा आनंद घेऊन आम्ही येलो कावळेसाद पॉइंटवर। तर हैसं तुमका मी एक जादू दाखवतलंय। म्हणजे ह्या जागेचं वैशिष्ट्य असं असा की ही व्हॅली म्हणजे एक दरी असा आणि त्या दरीतून फोर्सने हवा वरती येता आणि त्या हवेसोबत
वरून धबधब्याचं पाणी पडतं तर पाणी पण रिटर्न येतं आणि त्या बघूक लोकांना खूप आवडतं. आणि ह्याचं कोणती पण वस्तू तुम्ही खाली फेकली तर ती फोर्स सोबत वरती येतात. तर चला आपण बघूया जादू. तर मंडळी, कावळेसाची जादू बघून आता आपण इलो असो नांगरतास पॉईंटवर. तर हयसर तुमका नांगरतासी देवाचं मंदिर दिसताला. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे जसं शेतात आपण नांगरतो आणि नांगरल्यावर जसं चीर पडता तसं तुमका हे नॅचरली पडलेलं चीर बघूक मिळतलो. आणि या चिरातूनच ह्या धबधब्यातून पडणारं पाणी ह्या असं वाहत जातं. तर मंडळी, आता आपण इलो असो हिरण्यकेशी मंदिरात. तर हिरण्यकेशी मंदिर ह्या पार्वती देवीचा मंदिर असा आणि या मंदिरातून एका नदीचा उगम होता आणि त्या नदीचं नाव असा हिरण्यकेशी. तर ह्या मंदिराच्या गाभाऱ्यातून जे पाणी येतात ह्या समोर असा साठवलेला असा आणि थंयसर तुम्ही एक डुबकी लावू शकतात. तर मंडळी, हिरण्यकेशी मंदिरातून आता आपण इलो असो महादेव गडावर. तर ह्यो आपलं वन डे ट्रिप मधलो लास्टचो पॉइंट असा. तर ह्याचं वैशिष्ट्य सांगूचा असा म्हणजे की पूर्वीच्या काळात कोकणातील मालवण, वेंगुर्ला इत्यादी बंदरात उतरणारो माल ह्यो विविध घाट मार्गांनी देशातील बाजारपेठेत पाठवलो जायचो. तर त्यापैकी पालकोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी महादेव किल्लो बांधण्यात इलो. तर ह्यो किल्लो तुमका आता किल्लो असो वाटचो नाही, पण हयसर डेस्टिनेशन पॉइंट म्हणून ह्यो खरंच खूप भारी असा. म्हणजे तुम्ही बघू शकता एक निसर्गाचा सौंदर्य तुमका हयसर बघूक मिळता आणि खूप शांत आणि थंड असा वाटता. तर मंडळी, फिरान आता खूप दमाक झाला. तर आता मस्तपैकी आम्ही जेवतो आणि तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.